अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शिवाजीराव पाटील साहेबांनी इसापूर तालुका चंदगड इथलं आरोग्यवर्धिनी केंद्र आहे त्या केंद्राच्या बद्दलचा एक प्रश्न उपस्थित केला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे 2-3 मुद्दे आहेत की त्या इसापूरच्या उपकेंद्रामध्ये डॉक्टर उपलब्ध पाहिजे, तिथल्या सर्व्हिसेस मिळायला पाहिजे, तिथल्या स्वच्छता व्हायला पाहिजेत, असे 2-3 मुद्दे त्यांनी मागितले। मग त्याची मागणी केली। मी आपल्याला सांगतो की ते 5 जी छोटे खेडे आहेत, अशा 5 छोट्या खेड्यांच्यासाठी 700 लोकवस्तीसाठी हे इसापूरचं केंद्र आहे। इथल्या CHOच्या पदासाठी आपण मागणी केली होती। CHOच्या जाहिरात आम्ही काढलेली आहे। त्या जाहिरातीप्रमाणे CHO आम्ही तिथं आपण देतो। तात्पुरत्या स्वरूपात जरी तो CHO देण्यामध्ये उशीर निवड प्रक्रियेमध्ये होत असला तरी तात्पुरती प्रतिनियुक्ती आम्ही तिथं देऊन तात्काळ CHOचं कामकाज सुरू होईल अशा पद्धतीची आजच आम्ही ऑर्डर दिलेली आहे। त्याचा उपयोग आपल्याला होईल। स्वच्छता, बाकीच्या सगळ्या सुविधा या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या उपकेंद्राला जे काही आवश्यक सुविधा पाहिजेत त्या सगळ्या सुविधा आम्ही देण्याबद्दलच्या सूचना दिल्या। त्याचा उपयोग निश्चितपणाने होईल। 2 मुद्दे आपण त्याच्या अनुषंगाने मांडलेत की ज्याच्यामध्ये चंदगडमध्ये आपण आयुषचं हॉस्पिटल करावं अशा पद्धतीची मागणी केली। मी आपल्याला सांगतो की एक प्रस्ताव आपल्याकडून यावा, कारण चंदगड हे तसं दुर्लक्षित किंवा एकदम डोंगराळ भागात आहे। खूपच अडचणी आहेत तिथं, दळणवळणाच्या साधन सूचित असल्यामुळे आयुषच्या हॉस्पिटलसाठीचा प्रस्ताव आपण दिला तर शासन स्तरावरती त्याला सुद्धा मान्यता देण्यासाठी आपण निश्चितपणाने निर्णय घेऊ। आणि त्याच्यानंतर तिसरा एक प्रश्न आपण विचारला की ग्रामीण रुग्णालयातल्या चंदगडच्यासाठी सुद्धा जी दुरुस्ती करायला पाहिजे। मला वाटतं की 1,90,00,000 रुपये आपण DPTC मधून त्याच्यामध्ये मंजूर केलेत। तिथलं एकूण हॉस्पिटल जे आहे ते अजून चांगलं करण्यासाठी ज्या काही सगळ्या सुधारणा करायला पाहिजेत त्याच्यासाठी आपण निश्चितपणाने काम करतोय। आणि त्याच्याबरोबरीने आणखीन एक मुद्दा असा आहे की आपण सांगितलं की तिथं डॉक्टर्स उपलब्ध असत नाहीत, बऱ्याच वेळा तिथं अडचणी असतात। मी आपल्याला सांगतो की आदिवासी भागातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे मेळघाटमध्ये मी गेलो होतो, नंदुरबारला मी गेलो होतो, तर तिथं सुद्धा असं काही लक्षात येते की अशा काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुद्धा एक्सपर्ट उपलब्ध असत नाहीत। तर PPP मोडवरती काही खाजगी लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचा अशा पद्धतीची एक पॉलिसी आम्ही आणतोय। मला असं वाटतं की आपला चंदगड भाग सुद्धा तसाच दुर्लक्षित असल्यामुळं त्या पद्धतीच्या एकूण जे काय आम्ही अमरावतीच्या मेळघाट परिसरात असेल, नंदुरबारच्या काही अडचणीच्या ग्रामीण रुग्णालय असतील, त्याच पद्धतीने आपल्या सुद्धा चंदगडमधलं जे ग्रामीण रुग्णालय PPP तत्वावर चालवता देता येते काय अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही काम करतोय।